मराठीला गोव्याची राजभाषा होण्याचा मान देण्यात यावा या मागणीसाठी मराठी राजभाषा समितीने आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक केलंय। या अंतर्गत 10 डिसेंबरपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये धरणं आंदोलन, मोर्चा, मेळावे यांचे आयोजन करण्यात येत आहे। या टप्प्यातील आंदोलनाचा शेवट 8 जानेवारी रोजी पणजीतील महामेळाव्याने होणार आहे। हा महामेळावा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी समितीने शनिवारी पणजीच्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीला साकडं घातलं। मराठी राजभाषा समितीतर्फे जे आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज इथं पणजीमध्ये एक लहानसा पणजीकरांचा मेळावा होतोय आणि याच्या पुढे आमचं 10 तारखेला पणजीमध्ये मेळावा घ्यायचा विचार आहे। त्याची पूर्वतयारी करता हा मेळावा आहे आणि या सगळ्या आंदोलनाचा उद्देश आहे की इथं हिवाळी अधिवेशन जे आहे विधानसभेचं त्यामध्ये मराठी राज्यभाषेसंबंधी विधेयक यावं, सरकारनं ते आणावं याकरता आमचा हा दबाव सरकारवर चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही सगळे मंत्री आमदार यांना भेटून त्यांनाही हे विधेयक आणण्याबद्दल आग्रह करणार आहोत। युती सरकार जेव्हा झालं तेव्हा आम्हाला एकच इच्छा आमच्या मनात होती, गोमंतकाच्या संपूर्ण गोमंतकांना असं वाटलं होतं की युती सरकार जर निवडून आले तर मराठी ही गोव्याची राजभाषा होईल, त्याचप्रमाणे कोकणी पण राहील। आम्हाला असं आहे आमच्या मनात की कोकणीबरोबर मराठीलाही दर्जा द्यावा सरकारने। मी जर ह्या पुढच्या पिढीसाठी जर मराठी राजभाषा मागतोय तर का आम्ही काय खोटारडे आहोत? हां, आम्ही काय वाईट करतो? आमची राजभाषा मराठी होण्यासाठी मागतोय तर बस एवढंच आमचं निवेदन आहे सरकारशी की त्यांनी मुख्यतः म्हणजे सर्वात प्रथम मराठी राजभाषेचा प्रश्न सोडवावा। तर आमचं पुढचं प्लॅन म्हणजे आम्हाला सरकारच सांगतायत, पारशीकरांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन म्हणजे काही कुठंच आम्हाला आवाज येत नाही, काही नाही, तुम्ही करा आंदोलन, परत आंदोलनच करायची की आम्ही लोकांनी हां त्यांनी उतरायचं आमच्याबरोबर। आता पारशीकरांनीच आमच्याबरोबर रस्त्यावरती यायचं, कारण त्यांनाच भीती आहे सरकारमध्ये कोण काय ते त्यांनाच माहिती आहे।